साबुदाणे न भिजवता अगदी सोप्या पद्धतीने अगदी झटपट कच्च्या साबुदाण्यांपासून अगदी चविष्ट अशी साबुदाण्यांची खीर कशी बनवायचं ते आज आपण बघणार. तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली साबुदाण्याची खीर ही उपासाला खाल्ली जाणारी अगदी परफेक्ट ती तयार आहे. चला आपण वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपण कच्च्या साबुदाण्यांचा वापर करतो आहे म्हणून आपल्याला इथे कुकरचा वापर करायचा आहे. त्यामुळे काय असणार आहे, जे आपले साबुदाणे असतील ते न भिजवता अगदी परफेक्ट कुकरमध्ये ते अगदी छान असे मऊसूत शिजून तयार होतील. त्याकरिता काय करायचं आहे, सर्वप्रथम आपल्याला कुकर हा गरम करून घ्यायचा आहे. त्यानंतर लगेच यामध्ये एक अर्धा चमच्यावर साजूक तूप आपल्याला घालायचं आहे. तेलाचा वापर करायचा नाही, आपल्याला फक्त यामध्ये तुपाचाच वापर करायचा आहे. त्यामुळे काय असणार आहे, आपल्या जे साबुदाण्यांना चव असणार आहे छान येणार आहे. त्यानंतर तुम्हाला आता कितपत साबुदाण्याची खीर बनवायची त्या अंदाजाने आपल्याला कुकरमध्ये लगेचच छान तूप अगदी कडकडीत गरम झाल्यानंतरच आपल्या यामध्ये साबुदाणे हे टाकून घ्यायचे. तर इथे अर्धा कप साबुदाणे घेतले. साबुदाणे आपल्याला छान हलकेसे भाजून घ्यायचे. कमीत कमी 1 ते 1.5 मिनटं मंद आचेवरती छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्या. यामुळे काय होणार आहे, आतपर्यंत पटकनी पाणी जातं आणि त्यामुळे आपला साबुदाणा अगदी छान मऊसूत असा भिजून तो तयार होतो. म्हणून ही जी पहिली स्टेप आहे ती आपल्याला अगदी परफेक्ट करून घ्यायची. साबुदाणा छान मी भाजून घेतला आहे. त्यामध्ये लगेच जेवढा आपण साबुदाणा घेतला आहे त्याच्यात 3 पट आपल्याला पाणी हे घालायचं आहे. जर तुम्ही 1 कप साबुदाणा घेतला असेल तर त्यासाठी 3 ते 4 कप पाणी हे घाला. पाण्यामध्ये आपण अगदी थोडंसं मीठ घातलं आहे, त्यामुळे काय असणार आहे, आपल्या खिरीला अगदी छान चविष्ट अशी चव येईल. तर याला व्यवस्थित मिक्स करून घेतले. झाकण लावून मंद आचेवरती 2 शिट्टे आपल्याला करून घ्यायचे. तर 2 शिट्टी झाल्यानंतर तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट असे आपले साबुदाणे हे शिजून तयार झाले. तुम्ही याला कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये देखील आपण केलं तरी काय हरकत नाही, फक्त वेळ हा जास्ती लागू शकतो म्हणून इथे मी कुकरचा वापर केला आहे. कुकरमध्ये अगदी पटकन आपले साबुदाणे हे शिजून तयार होतात. तर तुम्ही बघा अगदी परफेक्ट असे आपले साबुदाणे हे शिजून तयार झाले. जे काही थोडेफार अजून साबुदाणे आपल्याला कच्चे दिसत आहेत ते आपण पुन्हा आणखी दूध घालून जी खीर तयार करू त्यावेळेस ती देखील पुन्हा आणखी कुक होतील. तर लगेचच काय करायचं आहे, ह्या मिश्रणामध्ये आपल्याला दूध हे टाकून घ्यायचं आहे. आता आपल्याला खीर किती घट्टसर म्हणजे घट्ट पातळ हवी त्यानुसार आपण यामध्ये दुधाचा वापर हे करून घेऊ शकता. इथे 1.5 कप मी दूध हे घातले. दूध घातल्यानंतर याला आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता याला व्यवस्थित मिक्स करून घेतले. मिक्स करून झाल्यानंतर मंद आचेवरती पुन्हा आणखी आपल्याला ह्या खिरीला छान उकळून घ्यायचं. यामुळे काय होणार आहे, जे काही दुधाचं टेक्स्चर असतं ते देखील बदलेल. अगदी छान अशी घट्टसर अशी आपली खीर ही तयार होईल. त्यामध्ये लगेच अगदी भरपूर असे बारीक चिरून घेतलेले काजू बदाम, यामध्ये जर तुम्हाला वेलची पावडर घालायची असेल तर वेलची पावडर देखील तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता. त्यानंतर लगेच साखर घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. साखरेचं प्रमाण आवडीनुसार, किती आपल्याला गोड हे हवे त्यानुसार. त्यानंतर खिरीला अगदी छान कलर येण्यासाठी यामध्ये मी केशर घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता आपलं संपूर्ण जे काही आपल्याला इन्ग्रेडियंट्स वापरायचे होते ते संपूर्ण इन्ग्रेडियंट्स आपण यामध्ये घातले. त्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता मंद आचेवरती आपल्याला खीर पुन्हा आणखी 3 ते 4 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायची. 10 मिनटाच्या आत आपली खीर ही अगदी परफेक्ट तयार होते. अजिबात साबुदाणे भिजवायची गरज नाही, अगदी झटपट. बऱ्याच वेळेस काय होतं, साबुदाणे आपण भिजवायला विसरतो किंवा अचानक आपल्याकडे पाहुणे आले किंवा नाहीतर आपले मुलं अगदी त्यांना गोड काहीतरी खायची इच्छा असेल तर त्यावेळेस देखील आपण साबुदाण्याची अगदी झटपट पद्धतीने पटकन त्यांना आपण ह्या पद्धतीने खीर ही तयार करून देऊ शकतो. तर अगदी परफेक्ट अशी आपली उपासाला खाल्ली जाणारे अगदी छान अशी आपली खीर ही तयार झाली. रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा, कमेंट्स करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. तुम्ही बघू शकाल खिरीचं टेक्स्चर अगदी परफेक्ट अशी आपली खीर तयार आहे.